हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागातील एका पदाचा निकाल जाहीर झालेला आहे। तर ते कोणतं पद आहे, तसंच त्या निकालाच्या PDF तुम्हाला कुठे पाहता येतील किंवा कुठून डाउनलोड करता येतील, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड भरती प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे। तसंच त्यांनी वनरक्षक भरती, वनसेवक किंवा वनमजूर 94 प्रश्नपत्रिका संच ही दोन्ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। आणि स्क्रीनवर दिसत असलेले जे 2 मोबाईल नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा, माझं नाव सांगा, तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळतील आणि डिस्काउंटसुद्धा मिळेल। तर या ठिकाणी पहा, आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक, दिनांक 17 मे 2025। ते दिनांक त्या दिवशीचा टाकला असला तरी ते काल प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजे मला तरी काल त्याची माहिती मिळाली। आदिवासी विकास भरती 2024 जाहीर सूचना, दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 618 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्याच्या पुढे पहा, गृहपाल स्त्री पदाकरिता म्हणजे कोणत्या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे, तर गृहपाल स्त्री या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे। आणि सर्व विभागांचा त्या PDF कुठे मिळतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त काही सेकंद द्या। गृहपाल स्त्री पदाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी आहे। सद्यस्थितीत अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती विभागनीय आहे। गृहपाल स्त्री या पदाकरिता किमान 45% गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता इथे पहा, आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, त्या टेलिग्राम चॅनलवर मी सर्व विभागाच्या PDF तुम्हाला दिलेले आहेत। जसं की नाशिक आहे, ठाणे आहे, त्याच्यानंतर अमरावती आहे, त्याच्यानंतर तर ह्या सर्व PDF मी तुम्हाला दिलेल्या आहेत। तर इथं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर जा, म्हणजे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून PDF डाउनलोड करा, तुम्हाला तुमच्या विभागाचा निकाल गृहपाल स्त्री या पदाचा मिळून जाईल। आणि आता फक्त याच्यामध्ये ज्या विद्यार्थिनींना 45% जास्त गुण मिळालेले आहेत त्यांचीच ही यादी आहे। सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर उर्वरित पदांचा निकाल कधी लागेल, तर उर्वरित पदांचा निकालसुद्धा आता लवकरच जाहीर होईल, जास्त काही वेळ लागणार नाही। तर उर्वरित सर्व पदांचा निकालसुद्धा यायला आता सुरुवात होईल। एक साधारणपणे 8 ते 10 दिवसामध्ये माझा अंदाज आहे राहिलेल्या पदांचे सुद्धा निकाल जाहीर केले जातील। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।